मित्रांनो, या व्हिडिओत आपण फळांची ओळख करून घेऊया. मुलांनो, हे सफरचंद आहे. याला इंग्लिशमध्ये ॲपल म्हणतात. सफरचंद आपल्याला निरोगी ठेवते. मुलांनो, हे केळे आहे. याला इंग्लिशमध्ये बनाना म्हणतात. केळी खाल्ल्याने आपल्याला ताकद मिळते. मुलांनो, हा आंबा आहे. याला इंग्लिशमध्ये मँगो म्हणतात. आंबा फळांचा राजा आहे. मुलांनो, ही द्राक्षे आहेत. यांना इंग्लिशमध्ये ग्रेप्स म्हणतात. द्राक्षे गोड आणि रसाळ असतात. मुलांनो, हे संत्रे आहे. याला इंग्लिशमध्ये ऑरेंज म्हणतात. संत्रे खायला खूप गोड आणि चविष्ट असते. मुलांनो, हे डाळिंब आहे. याला इंग्लिशमध्ये पॉमग्रॅनेट म्हणतात. डाळिंब आपल्याला ताकद देते. मुलांनो, हा पेरू आहे. याला इंग्लिशमध्ये गुआवा म्हणतात. पेरू खूप चविष्ट असतो. मुलांनो, हा अननस आहे. याला इंग्लिशमध्ये पाइनॲपल म्हणतात. अननस रसाळ आणि गोड असतो. मुलांनो, हे कलिंगड आहे. याला इंग्लिशमध्ये वॉटरमेलन म्हणतात. कलिंगड आपल्याला थंडावा देते. मुलांनो, हे खरबूज आहे. याला इंग्लिशमध्ये मस्कमेलन म्हणतात. खरबूज खूप गोड असते. मुलांनो, ही स्ट्रॉबेरी आहे. याला इंग्लिशमध्ये स्ट्रॉबेरी म्हणतात. स्ट्रॉबेरी लाल आणि गोड असते. मुलांनो, ही पपई आहे. याला इंग्लिशमध्ये पपाया म्हणतात. पपई आरोग्यासाठी चांगली असते. मुलांनो, हा चिकू आहे. याला इंग्लिशमध्ये सपोता म्हणतात. चिकू गोड आणि मऊ असतो. मुलांनो, हे सीताफळ आहे. याला इंग्लिशमध्ये कस्टर्ड ॲपल म्हणतात. सीताफळ खूप गोड असते. मुलांनो, हा नारळ आहे. याला इंग्लिशमध्ये कोकोनट म्हणतात. नारळाचे पाणी खूप ताजेतवाने असते. मुलांनो, हे लिंबू आहे. याला इंग्लिशमध्ये लेमन म्हणतात. लिंबू आंबट आणि चविष्ट असते. मुलांनो, हे जांभूळ आहे. याला इंग्लिशमध्ये जामुन म्हणतात. जांभूळ जांभळ्या रंगाचे असते. मुलांनो, हे किवी आहे. याला इंग्लिशमध्ये किवी म्हणतात. किवी खाल्ल्याने आपले आरोग्य चांगले राहते. मुलांनो, हे अंजीर आहे. याला इंग्लिशमध्ये फिग म्हणतात. अंजीर आपल्याला ताकद देते. मुलांनो, हा आवळा आहे. याला इंग्लिशमध्ये इंडियन गूसबेरी म्हणतात. आवळा आपल्याला निरोगी ठेवतो. मुलांनो, ही चेरी आहे. याला इंग्लिशमध्ये चेरी म्हणतात. चेरी लहान आणि गोड असते.